आहेत। आता बघा ठाणे महापालिकेमध्ये माझा मुलगा राज्यस्तरीय निर्णय घेत असतो आणि युवा सेनेची धुरा सांभाळतो। तो सुद्धा ठाणे महापालिकेमध्ये नगरसेवक होता। त्यांनी महापालिकेच्या नगरसेवक पदाची उमेदवारी देऊ केलेली एकनाथ शिंदे साहेबांनी नाकारली आणि आमच्या कार्यकर्त्यांना दिलं। प्रत्येक ठिकाणी काही ना काही निर्णय प्रत्येक नेते मंडळी जर अशा पद्धतीने घ्यायला लागले तर दुसऱ्या संयमी कार्यकर्त्याला संधी मिळेल। आणि राहिला मुद्दा शेवटी युती आघाड्या हे होत असताना या ठिकाणी जर उमेदवारी मिळाली नाही तर दुसऱ्या पक्षामध्ये आपल्याला उमेदवारी मिळेल या आशेने लोक इकडनं तिकडनं पक्षांतर करत असतात। परंतु शेवटी प्रत्येक ठिकाणी हे वेगवेगळे विषय असतात। सर, मीरा भाईंदरमध्ये भाजपचे नेते कृपाशंकर सिंह म्हटले की उत्तर भारतीय नगरसेवक अधिकाधिक निवडून द्या, कारण उत्तर भारतीय महापौर करायचा आहे। नाही बघा, नाही या एक गोष्ट मी 100% सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल आणि तो मराठी असेल ही आमची भूमिका आहे। आम्ही निश्चितपणे त्या विषयावर विचार करू, परंतु जास्तीत जास्त महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक ठिकाणी हा मराठी उमेदवार निवडून यायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असताना प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय हे त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार घ्यावे लागतात। राहिला प्रश्न कृपाशंकर सिंह यांचा, तो त्यांचा निर्णय आहे। आता आम्ही त्या विषयावर काय बोलणार, तुम्ही त्या विषयावर त्यांनाच आधी विचारलं तर बरं होईल। सर, ज्या पद्धतीनं महायुती समोर नाही, मी तिथलं नेतृत्व करतो, परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कृपाशंकर सिंह यांनी काय वक्तव्य केले मी ते ऐकलेलं नाही, बघितलेलं नाही, परंतु ते त्या बाबतीत उत्तर देतील। ज्या पद्धतीनं महायुती समोर बंडखोरांचं आव्हान आहे, तसंच ठाकरे बंधूंसमोर सुद्धा 8 ते 10 प्रत्येक ठिकाणी ही बंडखोरी झालेलीच आहे आणि प्रत्येक पक्षामध्ये बंडखोरी झालेली आहे। कुठे ना कुठे प्रत्येकाला आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो की जास्तीत जास्त बंडखोरी टाळेल आणि मला असं वाटतं की आज आणि उद्या 2 दिवसामध्ये जेवढी काही बंडखोरी टाळता येईल तेवढी आम्ही टाळतो।